प्रशासक एवं मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनि ने बुधवार को जिला परिषद का वर्ष 2025-26 के लिए 46.55 करोड़ का बजट पेश किया। उन्होंने वर्ष 2025-2024 के लिए 46.33 का संशोधित बजट दिया था। वित्त सभापति राजकुमार कुसुम्बे ने 2024-25 के लिए मूल बजट 42.29 पर पेश किया था। सीईओ महामुनि ने दावा किया है कि इस बजट में स्वास्थ्य, शिक्षा, कृषि और पशु संवर्धन विभागों को अधिक धनराशि प्रदान की गई है। जिला परिषद के माध्यम से विभिन्न विभागों द्वारा ग्रामीणों के लिए व्यक्तिगत लाभ योजना कार्यान्वित की जाती है। हालांकि इस वर्ष पहली बार गारमेंट क्लस्टर स्थापित किया जाएगा और कपड़ा उत्पादन से लेकर पैकेजिंग तक का प्रशिक्षण दिया जाएगा। जो आपला 24-25चा अर्थसंकल्प होता तो 42 कोटी 29 लक्षाचा होता, पण आपल्या वित्त विभागाच्या टीमने व्यवस्थित प्लॅनिंग केल्यामुळे आणि आपल्या ज्या बँकेमध्ये ठेवी वगैरे ठेवल्या होत्या त्यामुळे आपल्याला जो इंटरेस्ट रेट मिळाला त्याच्या पुनर्नियोजनामुळे आपल्याला 24-25चा अर्थसंकल्प जो आपण सुधारित केला त्याचं बजेट 46 कोटी 33 लक्ष 80,541 असं झालेलं आहे। त्यामुळे आपला जो 42 कोटीचा अर्थसंकल्प होता मागच्या वर्षीचा तो 46 कोटी 33 लक्षाचा झालेला आहे। तर यामध्ये आपल्याला 54 कोटी मुद्रांक शुल्क मिळालेलं होतं, तर त्यातलं 50% मुद्रांक शुल्क हे आपल्याला सेसमध्ये ॲड होतं आणि बाकीचं 50% मुद्रांक शुल्क जे आहे ते पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतीनं जातं। तर या 46 कोटीमध्ये 27 कोटी जे आहेत ते मुद्रांक शुल्कचे आहेत। आणि आता आपण नवीन जो अर्थसंकल्प बनवलेला आहे तर ज्या पद्धतीने आपल्याला 54 कोटी मिळाले होते मागच्या वर्षी त्यातले आपल्याला 27 कोटी वापरता आले। तर यावेळेस आपण तरीसुद्धा कन्झर्वेटिव्ह साईडने आपण कमी कन्सिडर केलेलं आहे की आपल्याला 44 कोटी मिळतील असं आपण ठरवून किंवा असा विचार करून आपण पुढचा अर्थसंकल्प बनवलेला आहे। तरीसुद्धा आपला अर्थसंकल्प जो 25-26चा बनलेला आहे अंदाजीय तो 46 कोटी 55 लक्ष 4,000 रुपयांचा बनलेला आहे। तर यामध्ये आपण मुद्दाम कमी मुद्रांक शुल्क पकडलेलं आहे कारण की जास्त आल्यानंतर आपण त्याचं प्लॅनिंग करू शकतो, पण जर कमी आला आणि आपण आधीच जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला मग ते योजना खोळंबून राहू शकतात। तर तुम्ही हे बघू शकता की अर्थसंकल्प आपला झेडपीचा जो आहे तो वर्षानुवर्षे आता हा आजचा जो 25-26चा अर्थसंकल्प आहे तो झेडपीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा अर्थसंकल्प आत्तापर्यंतचा आहे। आत्तापर्यंत 21-22, 22-23, 23-24 अशा वर्षी 18 कोटी 39 कोटी 41 कोटी असे अर्थसंकल्प झाले होते आणि आत्ताचा अर्थसंकल्प जो आहे तो 46 कोटी 55 लक्षाचा झालेला आहे। तो पण कन्झर्वेटिव्ह साईडवरती आहे। आपल्याला जर मुद्रांक शुल्क 44 लाखपेक्षा जितकं जास्ती भेटेल तेवढा आपला अर्थसंकल्प वाढत जाईल। समजा आपल्याला 60 कोटीचं जर मुद्रांक शुल्क भेटलं तर हा अर्थसंकल्प आपला आणखीन 8 कोटीने वाढेल, म्हणजे आपला अर्थसंकल्प 54 कोटी 55 लक्षाचा जर 60 कोटी मुद्रांक शुल्क आलं तर आपल्या शासनाकडे 168 कोटी मुद्रांक शुल्क पेंडिंग आहे। तर त्यातला आपण 44 कोटी येईल असं पकडून आपण हा अर्थसंकल्प बनवलेला आहे। जेवढं जास्त येईल तेवढा आपला अर्थसंकल्प जो आहे तो वाढेल। तर मी याच्यामध्ये हे सांगू शकतो की आपल्या प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंगमुळे आपल्यावरती म्हणजे आपले इन्कम जरी कमी असेल तरी आपली प्लॅनिंग चांगली असल्यामुळे आपला हा अर्थसंकल्प हा तुटीचा नाही आहे, हा आपला भरीव अर्थसंकल्प आहे कारण की मागच्या वर्षीपेक्षा आपण जास्त पैसे ह्या अर्थसंकल्पामध्ये खर्च करत आहोत। किसानों के लिए ड्रोन खरीदे जाएंगे। इसके जरिए किसान खेतों में छिड़काव कर सकेंगे। ग्रामीण क्षेत्रों में छिड़काव के लिए मजदूरों की कमी की शिकायतें थी, इससे उन्हें लाभ होगा। उन्होंने बताया कि छिड़काव के लिए 300 से 500 रुपए प्रति हेक्टर शुल्क लिया जाएगा। तसेच आपण 60 लाखांची तरतूद कृषी विभागामध्ये अत्याधुनिक ड्रोनसाठी केलेली आहे की आपण 5 ड्रोन फार्मर प्रोड्युसर कंपनीला किंवा शेतकरी गटांना देणार आहोत। हे ड्रोन जे आहेत ते ह्या ड्रोनचं प्रशिक्षण दिलं जाईल DGCA मार्फत आणि हे ड्रोन घेण्यासाठीचा खर्च आपण करू। हे ड्रोन 7 ते 8 मिनिटांमध्ये 1 एकरला फवारणी करू शकतं। तर त्यामध्ये तुम्ही जंतुनाशक किंवा तुमचं खत जे आहे ते आपण यानुसार देऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पण वाचणार आहे आणि सध्या याचं शेतकऱ्याला 300 ते 500 रुपये एकरमध्ये तुमची फवारणी करून मिळू शकते। जर तुम्हाला 1 एकरचं जर करायचं म्हणलं तर तुम्हाला भरपूर मजूर मिळत नाही। सध्या आपल्या इकडे प्रॉब्लेम आहे, MP मधनं मजूर येतात
तर यामध्ये तुमचं 400 रुपयामध्ये 1 एकर तुमचं फवारणी होऊन जाईल। त्यामुळे शेतकऱ्याचे पैसे पण वाचणार। किसानों के लिए ड्रोन खरीदे जाएंगे। इसके जरिए किसान खेतों में छिड़काव कर सकेंगे। ग्रामीण क्षेत्रों में छिड़काव के लिए मजदूरों की कमी की शिकायतें थी, इससे उन्हें लाभ होगा। उन्होंने बताया कि छिड़काव के लिए 300 से 500 रुपये प्रति हेक्टर शुल्क लिया जाएगा। एका सुद्धा विभागाचं आपण यावेळेस कपात केलेली नाही आहे। त्यामुळे आत्तापर्यंतचे जेवढे अर्थसंकल्प होते त्यामध्ये भरपूर तुम्हाला तफावत अशी दिसून येईल की यावर्षी 70 लक्ष दिले होते, पुढच्या वर्षी 1.5 कोटी दिले, मग परत 70 लक्ष दिले। आपण असं न करता एक बॅलन्स्ड अर्थसंकल्प आपण करायचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपला 46,55 लक्षचा अर्थसंकल्प आहे। याची जी तुम्हाला डिटेल्ड हेडवाईज जी आहे ते तुम्हाला 1-2 दिवसामध्ये मिळेल।